आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांना इतका छान प्रतिसाद भेटतोय की त्यांनी पुढची कितकी म्हणजे नाही म्हटलं तर 30 वर्ष झालं आज मकरंद आबा पाटलांचाच इथं जयघोष चाललेला असतो। मकरंद आबा पाटलांनी इतकी गावात कामं केलेली आहेत की लोकांच्या अडीअडचणी, महिलांचे सुखसोयी त्यांनी सगळं व्यवस्थित, महिलांचे काय ते पाण्याच्या सोयी, रस्त्याच्या सोयी, लाडक्या बहीण योजना, हे सगळं मकरंद आबा पाटलांनी राबवलेलं आहे। महिला तर इतक्या खुश आहेत की ते म्हणतात आम्ही 100% मतदान हे मकरंद आबा पाटलांनाच करणार, घड्याळानंच पुढची अजून 40 वर्ष आम्ही मकरंद आबा पाटलांचंच काम करणार। ताई, विजयाची खात्री तुम्हाला किती आहे? 100%। लोकांचं असं म्हणणं आहे की दुसरे जे उमेदवार उभे राहिले ते इथले स्थायिक मुळात नाहीच आहेत, ते पुण्या मुंबईला जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि ते इथं येऊन उमेदवारी मागून इथं पक्षासाठी लढतात। ते तर लोकांचं असं म्हणणं आहे की बापूसाहेब शिंदे आणि मकरंद आबा पाटील, भैयासाहेब डोंगरे हे आमच्या भागातलीच माणसं आहेत, लहानाची मोठी इथंच झालेली आहे, त्यांना घरोघराच्या समस्या माहिती आहेत, हे आपला माणूस आहे म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणून देईन असं त्यांचं म्हणणं आहे। अपरात्री पण त्यांचंच बाबासाहेब शिंदे असेल तर ते मुंबईवरून कोणी येणार आहे का, आणि हे पण त्यांचं एक आहे की बाबा आमचा माणूस आहे, आम्ही त्यांना का निवडून आणू नये, आमचा माणूस आहे, आम्ही त्यांना का पुढे जाऊन देऊ नये। जर ते आमच्यासाठी भांडत असतील, बापूसाहेब शिंदेचं बघायला गेलो तर गेली 40 वर्ष झाले लोकां पदावर नसून सुद्धा ते लोकांच्या सेवेसाठी नेहमी उपस्थित असतात। घरची लोक असं म्हणतात की जणू त्यांच्या पायाला भिंगरी बसवली का काय, असे ते लोकांसाठी पळत असतात। रात्रीचे 1 बघत नाही, 2 बघत नाही का पहाटे बघत नाही, ते उठून लगेच कुणाचीही समस्या असली तर ते पळत जातात। तसंच भैया साहेबांचं पण आहे। तर लोकांचं असं म्हणणं आहे की आपला माणूस आहे, आपण त्यांना निवडून आणले, आपण आपल्या समस्या त्यांना सांगितल्या तर ते 100% आपली कामं करतील आणि ज्या योजना बाकी राहिल्यात त्या सुद्धा त्यांच्याकडूनच पूर्ण होतील असं लोकांचं म्हणणं आहे। म्हणून लोकांचे 100% असं आहे की नाही, आम्ही फक्त आणि फक्त घड्याळालाच मत देणार आणि मकरंद आबांचाच विजय करणार। आतापर्यंत करत आलो, पुढेही तेच होईल। खूप छान आहे प्रतिसाद आतापर्यंत जे चालू आहे प्रचाराचं, ते बघतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी। महावयस्कर माणसं, वयोवृद्ध खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहेत। दोन्ही आपलीच घरातली माणसं आहेत असंच सगळ्यांचा प्रतिसाद आहे, त्यामुळं मतं ही आपल्यालाच मिळणार आहे, राष्ट्रवादीच निवडून येणार आणि घड्याळ चिन्हच येणार। प्रतिसाद चांगला आहे सर्व लोकांचाच पश्चिम भागचा। ताई, कसा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय आपल्याला? खूप छान प्रतिसाद आहे, जे 9 वर्षात त्यांनी कार्य केलेलं आहे त्याच्यामुळं भरपूर प्रतिसाद आहे। 9 म्हणजे गेल्या 20 वर्ष झालं ते करतायत, पण निवडून आल्यापासून जे पश्चिम भागासाठी केलेलं आहे त्यामुळं भरपूर लोक म्हणजे छान प्रतिसाद देत आहेत। आम्हाला सांगण्याचीच गरज नाहीये इथपर्यंत की आम्ही हे केलं पाहिजे कोणाला, आमचं घड्याळ फिक्स आहे। ताई, सांगू शकता थोडीशी वाईस कशा प्रतिसाद आहे? प्रतिसाद असा आहे की ज्या घरी आम्ही जातो प्रचाराला ती लोक म्हणतात की बापू शिंदे आणि भैया डोंगरे ह्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगायची गरजच नाही, ही आमचीच माणसं आहेत आणि आमचं गावात 100% मतदान तुम्हालाच होईल। जांभळी गावात आपल्याला असा चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह एक आपल्याला हे भेटलाय, वेव भेटलाय की गावातल्या लोकांना असं सांगितलं की तुम्ही ह्या गावात यायचंच नाही प्रचारासाठी, दुसऱ्या कुठलाही पक्षाला प्रवेश नाहीये शिवाय राष्ट्रवादीच्या, तर राष्ट्रवादीच्या लोकांनीच इकडे येऊन प्रचार करायचा आणि आमच्या गावाची 100% मतदान फक्त राष्ट्रवादीलाच होणार असं म्हणून त्यांनी दुसऱ्या पक्षांचा विरोधच केलाय। म्हणजे एवढा छान आम्हाला प्रतिसाद भेटतोय पश्चिम भागाकडून। पुढचे 40 वर्ष सुद्धा अजून मकरंद आबांचा हात कुणीही सोडणार नाही असं लोकांचं, लहान लहान मुलं मकरंद आबा पाटील आवे, नुसतं घड्याळाचं नाव ऐकलं तरी मुलं पळत येतात की आबा आलेत का काय, अशी अपेक्षाने मुलं घराच्या बाहेर येतात। म्हणजे एवढा लोकांना मकरंद आबा पाटलांवर विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे की आमची जे योजना आहे, आमचे जे सुख दुःख आहेत ते मकरंद आबा पाटीलच पूर्ण करू शकतील असं। दीदी, काय सांगशील? मी गेले 2 दिवस प्रचाराला जातेय, तर मी काल एक हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, पश्चिम भागातले गावकरी सगळे जमले होते, तर त्यांनी सांगितलं की भैयासाहेब किंवा बापू शिंदे असतील तर हे स्वतः रात्री अपरात्री स्वतः माणसांसाठी धावून जातात, काही अडचण असू द्या, काही पश्चिम भागातले प्रॉब्लेम असतील किंवा कोणी आजारी असेल तर रात्री अपरात्री हे स्वतः तिथे जातात, तिथे दवाखाना करतात, त्यांच्यासाठी मदत करतात। मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे।
अतिवृष्टी असेल किंवा कोरोनातला काळ असेल तर ह्यांनी कधीच माघार घेतलेली नाहीये. तिथले गावकरी यांच्या नावाचा खूप हे करतात की त्यांनी आमच्यासाठी म्हणजे काहीही होऊ द्या, एका फोनवरती ते तिथे उपस्थित असतात. काही असू द्या, त्यांच्या दवाखान्याचे प्रॉब्लेम असू द्या, अतिवृष्टीच्या असू द्या, त्यांनी नेहमी यांच्यासाठी मदत केलेली. आबांचा विजय असो, आबांचा विजय असो, काँग्रेसचा विजय असो.